श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 1 नोव्हेंबर 2024. तर या दिवशी आलेली आहे दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन. दरवर्षी अश्विन अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन हे करत असतो आणि आपल्या घरातील पैसा संपत्ती याची पूजा अर्चा करत असतो आणि ही धनसंपत्ती पैसा असाच वाढत राहो यासाठी आपण धनाचा अधिपती कुबेर देव आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो. असं म्हटलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची पूजा म्हणजे तिचे लक्ष्मीपूजन जर आपण या दिवशी केले तर ती आपल्यावरती धनवर्षाव करत असते. यामुळे आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे गरिबी आहे ते दूर होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते. हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी बरेच जण सोने चांदी देखील खरेदी करत असतात आणि म्हणूनच या दिवशी धनसंपत्ती खरेदी करून म्हणजे सोने चांदी खरेदी करून त्याची पूजा केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते. दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आज घरातून अशी ही एक वस्तू देखील घराच्या बाहेर फेकायची आहे. म्हणजे हे दोन उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचे आहे. हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरातील इडापिडा भांडणं वास्तुदोष नजरबाधा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. पहा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. दिवाळी हा सण असा आहे की या दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा दारिद्र्य भांडणे अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या घरातून बाहेर काढत असतो. म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अमाप संपत्ती यावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन देखील करत असतो. आपल्या घरामध्ये जे कापूर आपण जर जाळला तर आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते. आपल्या घरामधील वादविवाद कलह हे मिटून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते. आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील क्लेश होत असेल कलह होत असेल तसेच जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये कापूरसोबत ह्या काही वस्तू मी सांगणार आहे त्या जर जाळल्या तर तुमच्या घरातील पितृदोष देखील नाहीसा होईल. कारण यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. मुलांचे मोठे मुलं असतील तर त्यांचा विवाह जमण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी नक्की करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांड घेतलं तरी सुद्धा चालेल. सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि आपल्याला एक गौरी जी असते शेणाची ती घ्यायची आहे. नंतर 5 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला त्या गौरीवरती ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो साधा कापूर आहे तो ठेवला तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या हातामध्ये 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि 2 अखंड हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे. आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुमच्याकडे जी काळी मोहरी आहे ती घेतली तरीसुद्धा चालेल. तर ह्या वस्तू हातात घेतलेल्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्यांच्यावरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांना बसवायचं आहे पूर्व पश्चिम दिशेने आणि त्यांच्यावरून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत.
त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या घराचा जो कर्ता पुरुष आहे, जो काहीही काम करायला गेलं की त्याला इथं त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल, तो सारखा चिडचिडपणा करत असेल, तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू तुम्हाला या सर्वांवरून उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि त्या भांड्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये तुम्ही कापूर वगैरे घेतलेला आहे त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. त्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर ती प्रज्वलित करून घेतल्यानंतर यानंतर हे भांडं तुम्हाला देवघरासमोर उचलायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरातल्या रूममध्ये खोल्यांमध्ये हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हा धूर तुम्हाला घरातून फिरवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते भांडं घेऊन जाऊन तुमच्या मुख्य दरवाजामध्ये ठेवायचं आहे. आता मुख्य दरवाजावरती तुम्हाला कुठे ठेवायचं आहे, तर मुख्य दरवाजावरती तुम्हाला तुमच्या घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे. जोपर्यंत ते शांत होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. आणि पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर काढली तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. कारण ज्या घरामध्ये नकारात्मकता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला तिची जी बहीण आहे अलक्ष्मी ती बाहेर काढायची आहे. म्हणजेच नकारात्मकता, दारिद्र्य हे तुम्हाला बाहेर काढायचं आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करायला जमणार आहे. म्हणजे तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, कारण माता लक्ष्मी ही रात्री 12 वाजेपर्यंत पृथ्वीतलावरती भ्रमण करत असते. तर पहा, अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. शांत झाल्यानंतर त्या भांड्यातली जी राख आहे तर ती तुम्हाला थोडंसं पाणी ओतून एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मीची जो झाडू आहे तर तो झाडू या दिवशी पूजला जातो. तर त्या झाडूखाली तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहेत. तर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. त्याचबरोबर 5 लवंग आणि 5 मिऱ्या ज्या असतात तर त्या तुम्हाला त्यामध्ये बांधायच्या आहेत. आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला त्या झाडूखाली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायच्या आहे. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर झाडूखालची ती पोटली उचलायची आहे. त्यातलं 1 रुपयाचं नाणं तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला 5 कापराच्या वड्या घेऊन त्या लवंगा तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत. आणि ज्या काही मिऱ्या आहेत तर त्या मिऱ्या, तर ह्या काळ्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला 4 घ्यायच्या आहेत, 5 घ्यायच्या नाही. 4 घेतलेल्या ज्या काळ्या मिऱ्या आहेत तर त्या तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. आणि पूर्वेला तोंड करून उभा राहून एक तुमच्या मागच्या साईडला, एक तुमच्या पुढच्या साईडला, एक तुमच्या डाव्या साईडला, एक साईड तुमच्या उजव्या साईडला अशा त्या फेकून द्यायच्या आहेत. आणि ते फेकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट घरी यायचे आहे. त्या कुठे पडल्या आहेत, कुठे फेकल्या आहेत ते अजिबात पाहायचं नाही. असा हा एक उपाय देखील तुम्हाला आज लक्ष्मीपूजनाला करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाही आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये यश येत नाही, कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलं की ते तुमचं पूर्ण होत नाही, त्याचबरोबर तुमच्या मुलांची, घराची, पतीची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह होत असेल, तुमच्या घराला पितृदोष, वास्तुदोष लागलेला असेल, तर हे दोष दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. तो म्हणजे काय, तर आज तुम्हाला घरातून ह्या अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर फेकायच्या आहेत. ह्या वस्तू घराच्या बाहेर फेकल्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरात 24 तासाच्या आत घरातील इड्यापिडा, नजरबाधा संपेल. तर हा उपायसुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर या उपायासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल. त्यानंतर थोडेसे खडे मीठ घ्यायचं आहे. आता खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्यानंतर 5 लाल मिरच्या ज्या असतात देठाच्या त्या घ्यायच्या आहेत.
तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, अगदी लहान मुलांपासून ते एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा मग कर्ते पुरुष असतील किंवा आपण स्वतः असू, सर्वांवरून तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आता पश्चिमच आपल्याला तोंड करायचं आहे आणि त्याच दिशेने तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, अगदी स्वतःवरून उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला ह्या वस्तू घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू उतरवायच्या आहेत आणि तुम्हाला त्या घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला जर त्या वस्तू फेकत असताना तुमच्या शेजारी एखादं घर असेल किंवा कुणाचे कपडे असेल किंवा कुणाला त्रास होईल असं काही असेल तर तुम्हाला अशा ठिकाणी ह्या वस्तू टाकायच्या नाहीत. तर तुम्हाला एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत आणि त्या वस्तू फेकल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि आपले जी काही नेहमीचे कामे आहेत तर ती करायची आहेत. अशा पद्धतीने हा जो एक उपाय आहे तर हा सुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. तर इथे थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.